सर्व महिला विद्यार्थिनींना अत्यंत मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज आपण ब्लॉक 2 मधल्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत, ज्याला रचनावाद किंवा स्ट्रक्चरलिझम असं म्हटलेलं आहे. या रचनावादाचा जर आपण विचार केला तर ही एक प्रकारची जर्मनीमधली महत्त्वपूर्ण अशी एक चळवळ आहे आणि ही चळवळ आत्मपरीक्षणाच्या मानसशास्त्रावर अशी आधारलेली अशी चळवळ म्हटली गेलेली आहे. साधारणतः जेव्हा आपल्याला एडवर्ड टिचनर यांनी त्यांच्या कामामधून अमेरिकेमध्ये मानसशास्त्राला एक प्रकारचं एक अंतिम स्वरूप प्राप्त करून दिलं असं म्हणता येईल. 1898 मध्ये मानसशास्त्रीय दृष्ट्या विविध प्रकारचे दृष्टिकोन हे जेव्हा अस्तित्वात येऊ लागले, तेव्हा टिचनर यांनी त्यांच्या मानसशास्त्रीय तत्वांना, मानसशास्त्राला संरचनात्मक किंवा रचनात्मक मानसशास्त्र असं शीर्षक दिलं. हे जे एडवर्ड ब्रॉडफोर्ड टिचनर हे जे आहेत, हे मुळातच वुंड याच्या संशोधनांमध्ये ऑक्सफर्डमध्ये असताना अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांच्या लिप्झिगमध्ये एकूणच अध्ययन आणि अध्ययनाच्या दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययनाचा अभ्यास करणं याचा प्रभाव प्रामुख्याने या टिचनर यांच्यावर दिसून आला. एकूणच विचार करता अध्ययनाच्या संदर्भामध्ये 1892 मध्ये टिचनर यांनी त्यांची विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केली. 1893 ते 1900 मध्ये अनेक प्रकारच्या अभ्यासपूर्ण अशा कृतींमध्ये टिचनर हे व्यग्र होते. त्यांनी प्रयोगशाळा स्थापन करणे, संशोधन करणे, संशोधनपर लेखन करणं, त्याची प्रकाशनं करणं, अशा पद्धतीच्या विविध कामांमध्ये ते गुंतलेले होते. त्याचबरोबरीनं 60हून अधिक लेखांचं त्यांनी लेखन केलं आणि ते प्रकाशित देखील केले. कॉर्नेल विद्यापीठामधल्या त्यांच्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जवळजवळ 50 विद्यार्थ्यांच्या विद्या वाचस्पतीच्या संशोधनाचं, परीक्षणाचं काम देखील, पर्यवेक्षणाचं काम देखील त्यांनी केलं. त्यांचं महत्त्वपूर्ण असं पुस्तक 1890 साली प्रसिद्ध झालं आणि ते म्हणजे ॲन आउटलाईन ऑफ सायकोलॉजी. त्याचबरोबरीनं 1898चं प्रायमर ऑफ सायकोलॉजी आणि प्रायोगिक मानसशास्त्राच्या 4 खंडांचं 1901 पासून 1905 पर्यंत प्रकाशन करण्यात आलं. हे जे खंड होते त्याला एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी, अ मॅन्युअल फॉर लॅबोरेटरी प्रॅक्टिस असं म्हटलं गेलं होतं. एकूणच जर पाहिलं तर टिचनर यांनी प्रचंड प्रमाणामध्ये मानसशास्त्रामधले काम केलेलं दिसतं आणि त्याच्याच बरोबरीनं खूप महत्त्वपूर्ण असं योगदान मानसशास्त्राला दिलेलं आहे असंही आपल्याला लक्षात येतं. टिचनर यांच्या मानसशास्त्राचा विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की त्यांचेच मार्गदर्शक विल्यम वुंड यांच्याच कामाची एक प्रकारची सुधारित अशी आवृत्ती ही टिचनर यांचं काम होतं. त्यांनी अत्यंत आश्चर्यकारकरित्या वुंड यांनी मानसशास्त्रात मांडलेले जे विचार आहेत ते विचार जर्मनीमधून संयुक्त राष्ट्रांमध्ये, युनायटेड स्टेट्समध्ये आणले. आणि जरी असं म्हणत होतो की विल्यम वुंड यांचे टिचनर हे फॉलोअर होते, ते शिष्य होते, पण तरी सुद्धा त्या तुलनेने हा जो रचनावाद हा टिचनर यांनी मांडला होता त्याला प्रचंड प्रमाणामध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळाली. ही जी नवी चळवळ सुरू झाली होती
ती साधारणतः पुढच्या 2 दशकांमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये जोपर्यंत पुढचा वेगळा विषय किंवा वेगळी चळवळ सुरू होत नाही तोपर्यंत रचनावादाला प्रचंड प्रमाणामध्ये महत्व आणि प्रसिद्धी ही संयुक्त राष्ट्रांमध्ये दिसू लागली. या रचनावादाचे काही महत्वाचे हेतू किंवा उद्दिष्ट होते. त्या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट असं होतं की जागृत अवस्थेतील विविध घटकांची मूलभूत घटकांच्या स्वरूपामध्ये स्पष्टीकरण करणं, त्याचं वर्णन करणं. जे जे काही जाणीवेच्या पातळीवर आहे त्या जाणीवेच्या पातळीवरील वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत त्यांचं बेसिक एलिमेंट्स किंवा मूलभूत घटकांच्या स्वरूपामध्ये वर्णन करणे ही प्रामुख्याने रचनावादाचा हा मुख्य हेतू होता. त्याचबरोबरीनं दुसरा हेतू होता हे जे मूलभूत घटक आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला एकत्रित करता येऊ शकतील आणि मग त्यावर आधारित या जाणीवेच्या पातळीवर असणाऱ्या विविध घटकांमधल्या चेताशास्त्रीय किंवा चेता संस्थेमध्ये कशा पद्धतीने एकत्रितरित्या बंध असू शकतात त्या बंधांचं स्पष्टीकरण करणे हा देखील या संशोधनाचा किंवा रचनावादाचा हेतू दिसून येतो. टिचनर असंही म्हणतात की ही जी शरीरशास्त्रीय प्रक्रिया आहे ती एका विशिष्ट अशा सातत्यकावर आहे आणि या सातत्यकानुसारच आपल्याला मानसशास्त्रीय प्रक्रिया याचं देखील सातत्य हे तिथे दिसून येतं. परिणामतः मानसशास्त्रीय सातत्यकाच्या किंवा मानसशास्त्रीय प्रक्रियांच्या मुळाशी असणारा जो घटक आहे तो म्हणजे हे जे शरीरशास्त्रीय प्रक्रिया ज्या आहेत त्या आहेत. त्यामुळे आपल्या चेताशास्त्रीय किंवा आपल्या मज्जाशास्त्रीय म्हणजेच शारीरिक प्रक्रियांच्या आधारे आपल्याला मानसिक घटकांचं गुणधर्म हे त्याला अनुसरून स्पष्ट करता येऊ शकतील. The characteristics of mental events can be explained through nervous system. ज्या काही मानसिक घटना आहेत त्या मानसिक घटनांचे गुणधर्म हे आपल्याला चेताशास्त्रीय पद्धतीने चेताशास्त्रीय स्वरूपामध्ये व्यक्त करता येऊ शकतात आणि त्यामुळे केवळ हे जे अनुभव आहेत हेच केवळ आपल्या जाणीवेच्या पातळीवरचे अनुभव देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे मानसिक अनुभवाच्या स्पष्टीकरणासाठी आपल्याला मज्जाशास्त्रीय आणि शारीरिक प्रक्रिया या देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. परिणामतः जे मानसशास्त्राची व्याख्या केली गेली ती व्याख्या पहा. सायकोलॉजी इज द अनालिटिक स्टडी ऑफ द जनरलाइज्ड adult normal human mind through introspection. मानसशास्त्र हे साधारणतः जेव्हा एका सर्वसामान्य प्रौढ मानवी मनाचा अभ्यास करतो तेव्हा त्या मनाचा अभ्यास करत असताना एक प्रकारचा सामान्यीकृत विश्लेषणात्मक अशा प्रकारचा अभ्यास आहे आणि या अभ्यासाकरिता महत्वाचा घटक तो म्हणजे आत्मपरीक्षण किंवा इंट्रॉस्पेक्शन हा आहे. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की रचनावादामध्ये प्रामुख्याने एका व्यक्तीचा विचार करत असताना किंवा सर्वसामान्यतः अनेक व्यक्ती, अनेक सुदृढ व्यक्ती, अनेक सामान्य व्यक्तींचा विचार करत असताना त्यांच्या मनाचा विश्लेषणात्मक अभ्यास आहे आणि हा अभ्यास करण्यासाठी आत्मपरीक्षण किंवा आत्मनिवेदनासारखी पद्धती ही इथे मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये महत्वाची मानलेली दिसते. या रचनावादाचा मुख्य अभ्यास विषय किंवा रचनावादाचा विचार केला
तर आपल्याला असं लक्षात येईल की काही महत्वाच्या व्यक्ती या रचनावादाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं योगदान देऊन गेल्या होत्या आणि त्यामुळे आपल्याला रचनावादाचे एक पूर्व अभ्यास असं म्हटलं तर या ठिकाणी हेल्महोल्ट्ज आणि फेकनर यांचा पुन्हा उल्लेख करावा लागेल. 1858 मध्ये हर्मन वॉन हेल्महोल्ट्ज यांची वुंड यांनी नियुक्ती केली आणि त्यांनी त्या ज्या शरीरशास्त्रीय प्रयोगशाळा होती त्या प्रयोगशाळेमध्ये पुढच्या 13 वर्ष काम केलं. विविध प्रकारच्या पद्धती वापरल्या आणि या पद्धतींमध्ये प्रामुख्याने वैज्ञानिक शरीरशास्त्र जे हेल्महोल्ट्ज यांनी मांडलेलं होतं या पद्धतीचा वापर विल्यम वुंड यांनी देखील केला आणि मग त्याच्या पुढे जाऊन टिचनर यांनी त्यांच्या रचनावादामध्ये या वुंडच्या पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. 1860 मध्ये म्हणजेच साधारणतः 15 वर्ष जेव्हा वुंड यांनी या मानसशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये काम करायला किंवा मानसशास्त्राशी संबंधित कार्य करायला सुरुवात केली होती त्याच कालावधीमध्ये गुस्टाव थिओडर फेक्नर यांनी एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स म्हणजेच थोडक्यामध्ये मानसभौतिकीचे घटक हे पुस्तक प्रकाशित केलं. वुंड यांनी फेक्नरच्या या कामाची महत्वपूर्ण कार्य म्हणून दखल घेतली आणि त्यांच्या मते प्रायोगिक मानसशास्त्रामधलं हे अशा स्वरूपातील पहिलंच पुस्तक होतं. त्यामुळे फेक्नरचं काम हे लक्षात घेता टिचनर यांनी फेक्नर यांना फादर ऑफ एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी असंही गौरवलं होतं. हे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असंही म्हटलं गेलं होतं. फेक्नर यांचा टिचनर यांच्यावरील प्रभाव इतका होता की त्यामुळे आपल्याला रचनावादामध्ये देखील काही प्रायोगिक पद्धती या वापरलेल्या दिसून येतात आणि त्यामुळे विल्यम वुंड फेक्नर यांच्या कार्याचा यांच्या अभ्यासाचा आपल्याला टिचनर यांच्या कामावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला प्रभाव असलेला दिसून येतो. जरी काही प्रमाणामध्ये विल्यम वुंड यांच्या कामाच्या बाबतीमध्ये असं दिसून आलं की टिचनर आणि विल्यम वुंड यांच्या कार्याबाबत किंवा त्यांच्या दोघांच्या मतभिन्नता जरी असली तरी सुद्धा असं म्हणता येईल की वुंड यांच्या मानसशास्त्रातलं जे संशोधन आहे त्या मानसशास्त्राच्या संशोधनाचं मूळ आपल्याला नैसर्गिक शास्त्रांमध्ये दिसून येतं, नॅचरल सायन्सेस मध्ये दिसून येतं आणि त्यामुळे आपण जेव्हा मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धती ज्या कुठल्या वापरल्या गेलेल्या आहेत त्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की हा जो वुंडचा अप्रोच आहे त्या अप्रोचमध्ये त्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला ज्या पद्धती किंवा ज्या विश्लेषणाचा वापर केलेला दिसतो त्यामध्ये प्रामुख्याने पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र अशा नैसर्गिक शास्त्रांमधल्या पद्धती या दिसून येतात. वुंडचा असाही विश्वास होता की जेव्हा आपण मानसशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून विचार करतो तेव्हा मानसशास्त्रामध्ये जे काही मानसशास्त्रीय घटना आहेत त्या घटनांचं वर्णन करण्यासाठी आपल्याला परिवर्त्य या संकल्पनेचा आधार घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबरीनं आपल्याला विश्लेषणात्मक असं परीक्षण करण्याची देखील गरज आहे आणि याकरिता आपल्याला प्रायोगिक पद्धती ही उपयुक्त ठरते. त्यामुळे जे जे परिवर्त्य आपण मानसशास्त्रामध्ये अभ्यासणार आहोत त्या परिवर्त्यांचा अर्थविवरण लावण्यासाठी त्या परिवर्त्यांचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला प्रायोगिक पद्धती ही उपयुक्त ठरू शकते. त्याचकरिता
मानसशास्त्र या शास्त्राच्या अंतर्गत ही जी आत्मनिवेदनाची पद्धती, इंट्रोस्पेक्शनची पद्धती सुचवण्यात आली होती, त्या पद्धतीमागचा मुख्य हेतू मानवी मन, प्रौढ मानवी मनाचं एक सामान्यीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विश्लेषणात्मक अभ्यास केले जावे, या दृष्टिकोनाने आपण मानसशास्त्राचा अभ्यास करत आहोत. हा जो दृष्टिकोन विल्यम वुंट यांनी मांडला, तोच दृष्टिकोन पुढे जाऊन अमेरिकेमध्ये टिचनर यांनी या दृष्टिकोनाला, या प्रवाहाला अमेरिकेमध्ये प्रसिद्धी दिली असं म्हणता येईल. याच दृष्टिकोनाला जो विल्यम वुंट यांनी मांडला होता, त्याला कधीतरी घटनामूलक मानसशास्त्र किंवा कंटेंट सायकोलॉजी असंही म्हटलं होतं. कारण या घटनामूलक मानसशास्त्रामध्ये मनामधील वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा, त्यामध्ये असणाऱ्या आशयाचा अभ्यास केला जात होता आणि हाच हेतू या घटनामूलक मानसशास्त्राचा होता. त्याचबरोबरीनं टिचनर यांनी मानसिक रचना या मानसिक संरचनांवर सुद्धा भर दिला. परिणामतः त्यांच्या 1898 मधील लिखाणामध्ये स्ट्रक्चरल सायकोलॉजी अशा स्वरूपामध्ये, प्रामुख्याने रचनात्मक मानसशास्त्र अशा स्वरूपामध्ये लिखाण झालेलं दिसून येतं. जेव्हा आपण आत्मनिरीक्षणाचा विचार करतो, जेव्हा आपण आत्मपरीक्षणाचा विचार करतो, तेव्हा आत्मनिरीक्षणातली ही जी रचनावाद आहे, या रचनावादामध्ये आत्मपरीक्षणातील प्रायोगिक पद्धती ही मानवी मनाच्या विश्लेषणासाठी अत्यंत पद्धतशीरपणे वापरणे हा यामागचा हेतू दिसून येतो. मानवी मनाचं जर विश्लेषण करायचं असेल तर त्याकरिता काही प्रशिक्षित अशा तज्ज्ञांची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण या मानवी मनाचं विश्लेषण करणं हा प्रामुख्याने प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून मानवी मनाचं विश्लेषण करायचं आहे. आणि त्यामुळे हे करण्यासाठी महत्वाचं म्हणजे हे विश्लेषण करत असताना त्याकरिता आवश्यक असणारी तज्ञता ही निश्चितपणे शास्त्रज्ञांमध्ये असणार. आणि त्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया, विश्लेषणाची प्रक्रिया जी आहे ती तज्ञ व्यक्तींकडून केली जात असे. परिणामतः एक याच रचनावादाशी संबंधित असणारा, साम्य असणारा अशा प्रकारचा शब्द इथे वापरलेला आहे की ज्यामध्ये केमिस्ट्री ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच जागृतावस्थेचे किंवा बोधावस्थेचे रसायनशास्त्र असं इथे संबोधलेलं आहे. जेव्हा आपण टिचनर यांच्या रचनावादाचा विचार करू लागतो, तेव्हा टिचनर यांच्या रचनावादाचा मुख्य अभ्यास विषय म्हणजे व्यक्तीच्या जाणीवेच्या पातळीवरील असणारे जे अनुभव आहेत, बोधाच्या पातळीवर असणारे, कॉन्शियस लेवलवर असणारे जे अनुभव आहेत, त्या अनुभवांचा अभ्यास करणे हा प्रामुख्याने तिथे आपल्याला हेतू दिसून येतो. असं म्हटलेलं आहे की हा जो जाणीवेच्या पातळीवर असणारा व्यक्तीचा जो अनुभव आहे, हा प्रत्यक्षात वास्तव परिस्थितीमध्ये व्यक्ती जो अनुभव घेत आहे त्या अनुभवाशी संबंधित आहे. त्यामुळे जेव्हा आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून या अनुभवांचा विचार करतो, तेव्हा ज्या पद्धतीने मानसशास्त्रज्ञ या जाणीवेच्या पातळीवरील अनुभवांचा अभ्यास करतात, तो अभ्यास आणि इतर शास्त्रशाखेमध्ये केला जाणारा अभ्यास यामध्ये काहीसा फरक हा निश्चितच असू शकतो. म्हणजेच जी व्यक्ती प्रत्यक्षामध्ये अनुभव घेत आहे आणि मानसतज्ञांना ज्या पद्धतीने त्या विशिष्ट घटकाचा अभ्यास करायचा आहे,
तो निश्चितपणे इतर शास्त्रशाखांपेक्षा भिन्न असणार आहे, असं मत टिचनर यांनी मांडलं. या ठिकाणी उदाहरण देत असताना आपल्याला जाणीवेच्या पातळीवर जो प्रकाश दिसतो किंवा जो ध्वनी ऐकू येतो त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा जो आवाज आहे किंवा हा जो प्रकाश आहे, या प्रकाशाचा पदार्थविज्ञान, शरीरशास्त्र याच्या बरोबरीनच मानसशास्त्रीय देखील अभ्यास करता येऊ शकतो. मग यामध्ये जे शरीरशास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला जातो आहे आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या जो अभ्यास केला जातो आहे त्या दोघांमध्ये निश्चितपणे काय फरक असू शकतो हा मात्र एक शोधाचाच आणि अभ्यासाचाच विषय होता. या दोन्हीमध्ये काय प्रक्रिया समाविष्ट असू शकते हे देखील महत्वाचं मानलं गेलं होतं. प्रामुख्याने फरक असा आहे की पदार्थविज्ञानाचे किंवा प्रामुख्याने शरीरशास्त्राचं अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत ते त्या घटकांमध्ये भौतिक प्रक्रियेचा अभ्यास करतात, त्यामध्ये घडणाऱ्या भौतिक प्रक्रियेचा अभ्यास करतात. तर जे मानसतज्ञ आहेत ते त्या विशिष्ट घटकाबाबत मनुष्य किंवा मनुष्य प्राणी हा कशा पद्धतीने त्यावर प्रक्रिया करतो किंवा त्याला प्रतिक्रिया देतो याचं ते निरीक्षण करत असतात. हे निरीक्षण करत असताना त्या व्यक्तीला त्याचा कसा अनुभव येत आहे किंवा एखादा मनुष्य त्याचं कशा पद्धतीने निरीक्षण करत आहे, त्याचा कसा अनुभव घेत आहे, या घटकाचा अभ्यास हा मानसशास्त्रज्ञ करत आहे. म्हणजेच आपल्याला इथे असं म्हणता येईल की ही जी इतर नैसर्गिक शास्त्र आहेत ते शास्त्र आणि व्यक्तीला येणारा वैयक्तिक अनुभव हे दोन्हीही स्वतंत्र आहेत. दे आर इंडिपेंडंट. त्याच्या पुढे जाऊन टिचनर यांनी एक पदार्थ विज्ञानामधलं उदाहरण घेतलं. या उदाहरणाच्या मदतीने काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ एका खोलीमध्ये तापमान मोजलं आणि ते तापमान मोजत असताना त्या खोलीमध्ये कोणी उपस्थित आहे किंवा नाही याला महत्व दिलं गेलं नाही. त्या खोलीचं तापमान आहे 85 डिग्री फॅरनहाइट. मग त्याच खोलीमध्ये जेव्हा एखादा निरीक्षणकर्ता उपस्थित आहे आणि अशा तापमानाच्या परिस्थितीमध्ये त्या खोलीतील वातावरण किंवा त्या खोलीतील जे तापमान आहे त्याबाबत तो जो निरीक्षण करता आहे त्याला कुठेतरी अस्वस्थता ही जाणवू शकते. आणि त्यामुळे ही जी अस्वस्थतेची भावना आहे किंवा एक वॉर्म किंवा एक अत्यंत उबदार अशा स्वरूपातलं जो अनुभव आहे तो त्या व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. म्हणजेच कोणाला कसा अनुभव येईल हे त्या खोलीमध्ये उपस्थित असणाऱ्या व्यक्तीनुरूप ते बदलू शकतं. आणि म्हणून टिचनर असं म्हणतात की आपल्याला जाणीवेच्या पातळीवर जे जे काही अनुभव येत आहेत त्या अनुभवांचा अभ्यास हाच मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. म्हणजे एकीकडे शास्त्रीय दृष्ट्या किंवा प्युअर सायन्सेस नैसर्गिक शास्त्रांचा जर विचार केला तर तिथे आपल्याला असं दिसतं की कोणी उपस्थित असू किंवा नसू तिथे तापमान मोजत असताना ते तापमान 85 डिग्री सेल्सिअस किंवा 85 डिग्री फॅरनहाइट इतकं आहे. मात्र जेव्हा एखादी व्यक्ती उपस्थित असेल तेव्हा
एखाद्या व्यक्तीला तो अनुभव फारसा चांगला वाटणार नाही किंवा अस्वस्थतेची भावना असेल किंवा एखाद्याला त्याच परिस्थितीमध्ये अत्यंत उबदार देखील वाटेल. आणि म्हणून त्या जाणीवेच्या पातळीवर व्यक्तीला येणारा, जागरूकतेच्या पातळीवर व्यक्तीला येणारा जो अनुभव आहे त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास करणे हा मानसशास्त्रातल्या संशोधनाचा मुख्य गाभा किंवा मुख्य हेतू असू शकतो. त्याकरिता 1909 मध्ये टिचनर यांनी अ टेक्स्टबुक ऑफ सायकोलॉजी, मानसशास्त्राचं एक पाठ्यपुस्तक असं म्हणता येईल, ते प्रसिद्ध केलं. आणि या पुस्तकामध्ये टिचनर यांनी हे जे 2 प्रकारचे अनुभव आहेत त्या 2 प्रकारच्या अनुभवांमध्ये फरक केला. हे 2 प्रकारचे अनुभव कोणते आहेत? तर एक म्हणजे परतंत्र अशा प्रकारचा अनुभव आणि दुसरा म्हणजे स्वतंत्र अशा प्रकारचा अनुभव. आणि म्हणून 2 अनुभव आहेत, परतंत्र आणि स्वतंत्र, डिपेंडंट एक्सपिरियन्स अँड इंडिपेंडंट एक्सपिरियन्स. टिचनर यांनी काही प्रमाणामध्ये निरीक्षणाच्या दृष्टिकोनातून मानसिक प्रक्रिया या कशा गोंधळात टाकणाऱ्या असू शकतात याच्याबद्दल देखील काहीसे विचार मांडले. आणि त्यामुळे त्याचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण जागरूकतेच्या पातळीवर, आपण जाणीवेच्या पातळीवर वेगवेगळ्या अनुभवांचा अभ्यास करत आहोत तेव्हा मानसिक प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया काहीशा गोंधळात टाकणाऱ्या असतात. परिणामतः हे जे अनुभव आहेत त्याला त्यांनी उद्दीपक प्रमाद किंवा उद्दीपन प्रमाद, स्टिम्युलस एरर असं संबोधलेलं आहे. आता हे उद्दीपन प्रमाद स्पष्टीकरण करण्यासाठी एक उदाहरण पाहूया. आपल्या समोर एक सफरचंद आहे, एक ऍपल आहे आणि एक निरीक्षण करता या सफरचंदाकडे पाहत आहे, त्याचं निरीक्षण करत आहे. आता हा जो निरीक्षण करता आहे तो या उद्दीपकाला ऍपल किंवा सफरचंद असं म्हणतो. या ठिकाणी तो त्याला येणारा जो अनुभव आहे त्या विविध घटकांच्या बाबतीमध्ये, मग तिथे त्या सफरचंदाचा आकार असेल, त्याचा रंग असेल, त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशानुसार त्याची फारसं काही निवेदन केलं जात नाही किंवा त्याबद्दल काहीच सांगितलं जात नाही. फक्त जाणीवेच्या पातळीवर जेव्हा आपण या विविध घटकांचा विचार करतो तेव्हा प्रत्यक्षात निश्चितपणे सर्व निरीक्षणकर्त्यांना त्या घटकाबाबत हे जे वेगवेगळे घटक आहेत त्याबद्दल माहिती ही निश्चितच असते. आणि त्यामुळे जर एखादा निरीक्षणकर्ता किंवा एखादा ऑब्झर्वर त्या ठिकाणी रंग, आकार किंवा त्याचे स्थलाच्या संदर्भामध्ये असणारे गुणधर्म या सगळ्यांचा जर उल्लेख करत असेल तर प्रत्यक्षामध्ये तो निरीक्षण करता केवळ त्या उद्दीपकाकडे पाहत नाहीये किंवा त्या उद्दीपकाचं खरोखर निरीक्षण करत नाहीये आणि त्यानुसार अर्थविवरण देखील लावत नाही. परिणामतः हे जे निरीक्षण करते आहेत हे एक प्रकारे मध्यस्थ अशा स्वरूपातले अनुभव घेत असताना अनुभवांच्या पातळीवर मध्ये काहीतरी घडतं आहे आणि त्यामुळे जे येणारे अनुभव आहेत त्याचं निवेदन हे तात्कालिक लगेचच ताबडतोब केलं गेलेलं नाही. या मीडिएटिंग किंवा या मध्यस्थ अनुभवाची भूमिका ही इथे दिसून येते. टिचनर यांनी ही जी जाणीवेची किंवा ही जी बोधावस्थेची पातळी आहे किंवा ही जी बोधावस्था आहे त्याचं वर्णन करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला येणारे विशिष्ट जे अनुभव आहेत
जे विशिष्ट कालावधीमध्ये अस्तित्वात असतात त्याचं एकत्रीकरण किंवा त्याची बेरीज, त्या अनुभवांची बेरीज म्हणजेच आपली बोधावस्था होय. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी मन म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे विशिष्ट कालावधीमध्ये येणारे जे अनुभव आहेत ते अनुभव साचत जातात आणि त्या अनुभवांचे एकत्रीकरण, जे आयुष्यभर साठलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवांचं एकत्रीकरण म्हणजे आपलं मन होय. त्यामुळे या जाणीव अवस्था किंवा ही जी बोधावस्था आहे ती आणि मन याचा जर विचार केला तर ते दोन्हीही सारखेच आहेत. या दोन्हीच्या बाबतीमध्ये जो फरक केला आहे तो फरक आहे विशिष्ट कालावधीमध्ये, विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याच क्षणाला ज्या मानसिक प्रक्रिया घडत आहेत त्या मानसिक प्रक्रिया आणि या प्रक्रियांवर या मानसिक प्रक्रिया जेव्हा विशिष्ट पद्धतीने एकत्रित केल्या जातात, टोटल सम ऑफ दीज प्रोसेसेस, तेव्हा या एकत्रित केलेल्या मानसिक प्रक्रिया म्हणजेच आपलं मन होय. अशा पद्धतीने मनाची इथे टिचनर यांनी संकल्पना मांडलेली आहे. या रचनात्मक मानसशास्त्रामध्ये जे प्रामुख्याने टिचनर यांनी मांडलं त्यामध्ये प्रामुख्याने एक प्युअर सायन्स किंवा शास्त्र म्हणून त्याचा विशेष उल्लेख केला गेला. त्यामध्ये या मानसशास्त्रीय ज्ञानाचं उपयोजन कसं करता येईल यावर फारसा भर दिसून आला नाही. ते असं म्हणतात की मानसशास्त्राचा हेतू काय आहे किंवा व्हॉट इज द पर्पज ऑफ सायकोलॉजी. तर मानसशास्त्राचा हेतू हा कोणत्याही पद्धतीने समाज सुधारणा करणे किंवा आजारी असणाऱ्या व्यक्तीला बरं करणे, आजारी असणाऱ्या मनाला बरं करणे असं नाही, तर प्रत्यक्ष मानवी मनाशी संबंधित, ज्या मानवी मनाच्या रचनेशी संबंधित जी घटित आहेत किंवा ज्या फॅक्ट्स आहेत त्याचा शोध लावणे हा प्रामुख्याने मानसशास्त्राचा हेतू आहे. त्याचबरोबरीनं जेव्हा आपण मानसशास्त्रामध्ये मनाच्या रचनेचा विचार करतो तेव्हा त्यांचा असाही दृष्टिकोन होता की जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी केवळ आपल्या कामाच्या बाबतीत केवळ आपल्या कामाची प्रायोगिक उपयुक्तता किंवा दैनंदिन जीवनामधली उपयुक्तता हीच फक्त लक्षात घेण्याची आवश्यकता नाही, तर त्याच्याच बरोबरीनं त्या संरचनेच्या बाबतीमध्ये अनेक किंवा अधिकाधिक संशोधनं ही केली गेली पाहिजे. आणि म्हणून याच कारणामुळे त्यांनी हे जे प्राण्यांचं मानसशास्त्र असेल किंवा बालकांचं मानसशास्त्र असेल आणि इतर मानसशास्त्रामधली जी अभ्यास क्षेत्र आहेत त्याला त्यांनी फारशी मान्यता दिली नाही किंवा त्याला फारशी पुष्टी देखील दिली नाही. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या अभ्यास शाखा आहेत किंवा अभ्यास क्षेत्र आहेत ते या आत्मनिवेदनाच्या प्रायोगिक मानसशास्त्राच्या पद्धतीनुसार पुढे जात नाहीत किंवा आपल्या ज्या बोधावस्थेमधल्या जे अनुभव आहेत त्याला अनुसरून प्राणी मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र किंवा इतर मानसशास्त्राच्या अभ्यास शाखांमध्ये अभ्यास केला जात नाही. जाणीवेच्या पातळीवर, जागरूकतेच्या पातळीवर केला जाणारा अभ्यास हा इथे घडत नाही
आणि त्यामुळे या शाखांना तितकीशी मान्यता ही टिचनर यांनी दिली नाही. या मानसशास्त्रामधलाच महत्वाचा असा घटक आणि तो म्हणजे आत्मपरीक्षण किंवा आत्मनिवेदन, इंट्रॉस्पेक्शन. आता इंट्रॉस्पेक्शन म्हणजे आपलं स्वतःचं निरीक्षण, स्वयं निरीक्षण असं टिचनर यांनी मांडलेलं आहे. आणि या इंट्रॉस्पेक्शन किंवा या आत्मनिरीक्षण पद्धतीला टिचनर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं होतं. हे जे आत्मपरीक्षण आहे हे निरीक्षण करता जो पुन्हा प्रशिक्षित आहे, त्या प्रशिक्षित अशा निरीक्षणकर्त्याला त्याला जाणीवेच्या पातळीवर विशिष्ट घटकांबाबत, विशिष्ट घटनेबाबत जे जे काही अनुभव येत आहेत त्या अनुभवाचं वर्णन करण्यासाठी हे जे ह्या ज्या व्यक्ती आहेत या प्रशिक्षित केलेल्या होत्या. आणि त्यामुळे आपल्याला येणारा जो अनुभव आहे, आपल्याला दिसणारं जे उद्दीपक आहे, त्या उद्दीपकाचं केवळ नाव सांगण्यात महत्व नाही, मात्र त्या उद्दीपकाला अनुसरून जाणीवेच्या पातळीवर त्या व्यक्तीला काय अनुभव येतात त्याचे वर्णन करणं हे आत्मपरीक्षणामध्ये, हे स्वयं निरीक्षणामध्ये महत्वाचं मानलं होतं. प्रत्यक्षात नावाचा उल्लेख करत असताना ते नाव तर त्या संशोधनकर्त्याला किंवा त्या अभ्यासकाला आधीपासूनच माहीत होतं, आधीपासूनच परिचित होतं. मग केवळ नावाचा उल्लेख करण्यापेक्षाही त्याला अनुसरून, त्या उद्दीपकाला अनुसरून, वेगवेगळ्या घटकांना अनुसरून जाणीवेच्या पातळीवर कोणता अनुभव येत आहे त्या अनुभवांचं वर्णन करण्याला या आत्मपरीक्षण पद्धतीत महत्व दिलं गेलं होतं. टिचनर यांच्या असंही लक्षात आलं की आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचं वर्णन करायला शिकत असतो आणि हे वर्णन करत असताना आपण त्या विशिष्ट उद्दीपकाला अनुसरून वर्णन करत असतो. जसं की एखादं उद्दीपक हे लाल रंगाचं असेल की त्याला आपण सफरचंद असं म्हणतो. पण हे अशा प्रकारचं जे आपण अनुभवांच्या आधारे विशिष्ट पद्धतीने जे वर्णन करत असतो ते वर्णन हे निश्चितपणे आपल्याला आवश्यक आणि त्याच्याच बरोबरीनं उपयुक्त असंही ठरू शकतं. परिणामतः मानसशास्त्रीय प्रयोगशाळेमध्ये ही जी पद्धती वापरली जाते या पद्धतीबाबत जे अध्ययित केलेलं आहे ते अनअध्ययित करण्याची पद्धती देखील इथे वापरली गेली पाहिजे. त्यामुळे ही जी आत्मनिरीक्षण पद्धती वापरली आहे त्या पद्धतीकरिता सिस्टमॅटिक एक्सपेरिमेंटल इंट्रॉस्पेक्शन असं जे शीर्षक दिलेलं आहे, अत्यंत पद्धतशीर असं प्रायोगिक आत्मपरीक्षण, स्वयंपरीक्षण, जे शीर्षक ऑस्वाल्ड कुल्पे यांनी दिलं होतं. टिचनर यांनी व्यक्तिनिष्ठ, अत्यंत सखोल, अत्यंत स्पष्ट आणि व्यक्तीच्या किंवा जो निरीक्षण करता आहे त्याच्या मानसिक प्रक्रियांचं गुणात्मक असा अहवाल हा प्रामुख्याने आत्मनिरीक्षण पद्धतीचा हेतू असावा असं ते म्हणतात. आणि हीच पद्धती कुल्पे यांनी देखील वापरली होती. टिचनर असंही म्हणतात की वुंटने जो आत्मपरीक्षणाचा दृष्टिकोन मांडला होता तो दृष्टिकोन आपल्या प्राथमिक पातळीवरील वेदनाचा आणि प्रतिमांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने किंवा आपलं प्राथमिक पातळीवर असणारं वेदन आणि प्रतिमांकन हे वर आणण्याच्या दृष्टीने पुरेसं नाही. म्हणजेच प्रत्यक्षामध्ये जाणीवेच्या पातळीवर ज्या घटना घडत होत्या त्या घटनांबाबत वुंटच्या पद्धतीने स्पष्टीकरण हे मिळत नव्हतं.
परिणामतः या एका गोष्टीबाबत आपल्याला टिचनर आणि वुंड यांच्या बाबतीमध्ये मतभिन्नता ही आढळून येते. वुंड यांनी विविध घटकांच्या अवबोधनाच्या माध्यमातून संश्लेषणावर भर दिला होता. ॲपरसेप्शन असा शब्द आहे, ॲपरसेप्शन. आणि मग टिचनर यांनी मात्र हे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्लिष्ट स्वरूपातले जाणीवेच्या पातळीवरचे जे अनुभव आहेत त्या अनुभवांच्या विश्लेषणावर भर दिलेला आहे. आणि त्यामुळे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत ते अनुभव विविध प्रकारच्या घटकांमध्ये, विविध प्रकारच्या भागांमध्ये विभाजित केले गेले पाहिजेत असं त्यांचं मत होतं. थोडक्यात असं म्हणता येईल की टिचनर यांचा जो भर आहे तो विशिष्ट अनुभवांच्या छोट्या छोट्या भागांवर किंवा छोट्या छोट्या घटकांवर होता. तर वुंड यांचा भर हा अनुभवांच्या समग्रतेवर होता, पूर्णत्वेवर होता, होलनेसवर होता. आणि मग पूर्वीच्याच काही ब्रिटिश साहचर्यवाद किंवा काही अनुभववादांच्या मते टिचनर यांचा देखील दृष्टिकोन हाच होता की मनामध्ये असणाऱ्या मनाचे जे छोटे छोटे भाग आहेत किंवा अणु आहेत त्याचं विश्लेषण करणं आणि ते जाणीवेच्या पातळीवर आणणं. टिचनर लिप्झिग येथे अभ्यासासाठी वुंड यांच्याकडे जाण्यापूर्वीही त्यांचा जो आत्मनिरीक्षणाचा किंवा आत्मपरीक्षणाचा दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन आधीच विकसित होऊ लागला होता. आणि त्यामुळे टिचनर यांच्या मतांवर किंवा टिचनर यांच्या लेखांवर ऑक्सफर्ड विद्यापीठामधील जेम्स मिल यांच्या लिखाणाचा देखील प्रभाव दिसून येतो. यालाच अनुसरून पुढे जो आलेला आहे तो यांत्रिकी दृष्टिकोन हा आपल्याला तिथे दिसतो. फिलॉसॉफिकली विचार करता हा जो यांत्रिकी दृष्टिकोन आहे याचा देखील टिचनरवर प्रभाव दिसून येतो किंवा त्यामुळे देखील टिचनर प्रेरित झाले होते असं म्हणता येईल. टिचनर यांनी प्रकाशित केलेल्या वेगवेगळे जे संशोधनाचे अहवाल होते त्या अहवालांमध्ये त्यांनी प्रयुक्तांना रिएजंट्स असा शब्द वापरला होता. आणि हे जे रिएजंट्स होते ते प्रामुख्याने जेव्हा आपण नैसर्गिक शास्त्रांचा विचार करतो तेव्हा रिएजंट्स हा शब्द जेव्हा रसायनशास्त्राच्या दृष्टीने मांडला गेला तेव्हा त्याचा अर्थ सबस्टन्सेस किंवा एखादा पदार्थ. आणि या पदार्थाच्या माध्यमातून किंवा एखादा असं सबस्टन्स की ज्याचा वापर करून इतर काही घटकांबाबत परीक्षण करता येऊ शकतं, इतर काही घटकांचं मापन करता येऊ शकतं. कारण एक पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये मिसळल्यानंतर त्या पदार्थामध्ये काही विशिष्ट बदल होऊ शकतात किंवा त्याच्यामधून काही विशिष्ट प्रतिक्रिया या निर्माण करण्याची क्षमता असते. आणि म्हणून ही जी रिएजंट ही जी संकल्पना वापरली आहे त्या रिएजंटच्या बाबतीमध्ये एकीकडे असा काही घटक असू शकतो की ज्या माध्यमातून विशिष्ट प्रतिक्रिया किंवा विशिष्ट प्रकारचा प्रक्रिया घडत असण्यासाठी त्या ठिकाणी एक काहीतरी रासायनिक अशी बदल किंवा रासायनिक असा परिणाम हा दिसून येतो. टिचनरने त्यांच्या मनुष्य निरीक्षणकर्त्यांबाबत ही संकल्पना वापरली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राच्या माध्यमातून काही नोंदी घेतल्या जातात
त्याचप्रमाणे हे जे निरीक्षण करते आहेत हे विशिष्ट उद्दीपकाला त्या उद्दीपकाच्या गुणधर्मांची नोंद करत असताना अत्यंत वस्तुनिष्ठपणे प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे हे जे निरीक्षण करते होते किंवा हे जे प्रशिक्षित असे निरीक्षण करते होते त्यांना स्वतःला अत्यंत यांत्रिक किंवा अत्यंत आपोआप अशा घडणाऱ्या अशा प्रतिक्रिया देणाऱ्या निरीक्षणकर्त्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रशिक्षित करण्यात आलं होतं. म्हणजे इथे जे अत्यंत योग्य पद्धतीने शब्द वापरलेले आहेत ते ऑटोमॅटिक अँड मेकॅनाइज्ड, म्हणजे जी काही प्रतिक्रिया येईल ती आपोआप येणार आहे. त्याकरिता हा निरीक्षण करता खूप मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक मत किंवा त्याबाबत काहीही तिथे दृष्टिकोन हा दिसून येत नाही. त्यामुळे हे जे निरीक्षक किंवा हे जे प्रशिक्षित असे निरीक्षण करते होते ते ज्या ज्या घटकाचं किंवा ज्या विशिष्ट उद्दीपकाचा अनुभव घेत होते त्या अनुभवाचा वस्तुनिष्ठपणे यांत्रिकी पद्धतीने आपोआप प्रतिक्रिया देत होत्या. आणि याकरिता त्यांना काही जाणीवेच्या पातळीवर विशिष्ट प्रक्रिया या कराव्या लागत होत्या. आणि त्यामुळे हे जे आहे हे देखील वुंट यांनी मांडलेल्या एका पद्धतीने आत्मनिरीक्षण पद्धती होती असंही म्हणता येईल. इथे आपल्याला असं लक्षात येतं की जर एखादा निरीक्षण करता प्रयोगशाळेमध्ये एखाद्या यंत्राप्रमाणे काम करत आहे, माणूस आहे, मानव आहे, तो यंत्राप्रमाणे काम करत आहे असं जर म्हटलं तर आपल्याला सर्व मनुष्य प्राणी हे एक मशीन आहे, हे एक यंत्र आहे असं सुचवणं हे काहीच सोपं वाटेल. हा जो दृष्टिकोन मांडला होता मनुष्य प्राणी हा यंत्र आहे, हा जो दृष्टिकोन मांडला होता तो गॅलिलियन न्यूटोनियन मेकॅनिकल व्ह्यू ऑफ युनिवर्स असं म्हटलेला आहे. आणि हा जो गॅलिलियन न्यूटोनियन मेकॅनिकल व्ह्यू ऑफ युनिवर्स म्हणजे वैश्विकतेच्या पातळीवर किंवा विश्वाबद्दल गॅलिलियन आणि न्यूटोनियन मेकॅनिकल दृष्टिकोन, यांत्रिकी दृष्टिकोन याप्रमाणेच किंवा याच दृष्टिकोनाने प्रभावित झालेला दिसतो. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हा जो प्रभाव आहे तो या रचनावादाच्या ज्या वेळेस रचनावादाचा प्रभाव कमी व्हायला लागला तरी देखील या यांत्रिकी दृष्टिकोन मात्र तिथे आपल्याला अस्तित्वात होता असं दिसायला लागलं. हे घडत असताना आपल्याला असंही लक्षात येतं की जेव्हा आपण मानव म्हणजेच एक यंत्र आहे असा जेव्हा विचार करतो तेव्हा मानवाचा यंत्रसदृश्य विचार करत असताना 20व्या शतकातील पूर्वार्धामध्ये प्रायोगिक मानसशास्त्राच्या माध्यमातून काही विशिष्ट गुणधर्मांचा अभ्यास आणि ही जी प्रतिमा आहे मनुष्य हा एक यंत्र आहे ही प्रतिमा आपल्याला काही कालावधीसाठी तशीच दिसून येऊ लागली. आणि याचा अभ्यास मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये देखील होत आहे असं आपलं लक्षात आलं. टिचनर यांचं असंही मत होतं की हे जे आत्मपरीक्षण किंवा ही जी आत्मपरीक्षणात्मक निरीक्षण पद्धती आहे ती मानसशास्त्रामधल्या प्रायोगिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा आपण प्रायोगिकीकरणातील किंवा शास्त्रीय प्रयोगांच्या संदर्भातील काही महत्वाचे असे नियम वापरतो किंवा त्या नियमांचा काळजीपूर्वक असा वापर करत असतो तेव्हा आपल्याला अत्यंत अलिप्त पद्धतीने
अत्यंत एकलित केलेल्या परिस्थितीमध्ये हे जे प्रायोगिक निरीक्षण आहेत, ही निरीक्षण ही पुन्हा पुन्हा पुनरावृत्त करत एकलित आणि विविध परिस्थितींमध्ये या प्रायोगिक परिस्थितीचं किंवा या प्रायोगिक पद्धतीचा विशिष्ट नियमांचा वापर करून पुनरावृत्ती करणं शक्य आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला हा जो आत्मपरीक्षण किंवा आत्मनिवेदनात्मक निरीक्षण आहेत त्याचं मूल्यमापन हे करता येऊ शकेल. या ठिकाणी परिस्थितीनुरूप योग्य पद्धतीने याचं मापन केलं जावं असं टिचनर यांचं मत होतं किंवा यावर टिचनर यांचा भर होता. म्हणजेच काय तर एखादं निरीक्षण हे पुन्हा पुन्हा केलं गेलं पाहिजे आणि जितकं अधिक प्रमाणामध्ये एक निरीक्षणाची पुनरावृत्ती केली जाईल तितक्या अधिक स्पष्टतेने आपल्याला त्या निरीक्षणामधून मिळणाऱ्या फलितांचं हे स्पष्टीकरण करता येऊ शकेल, त्याचं वर्णन करता येऊ शकेल. ही एकलित करण्याची, निरीक्षण करत असताना एकलन करण्याची, आयसोलेटिंग अँड ऑब्झर्वेशन ही जी पद्धती आहे ही अत्यंत काटेकोरपणे वापरता येऊ शकते आणि त्यामुळे या पद्धतीच्या माध्यमातून अत्यंत योग्य नसणाऱ्या अशा परिस्थितीमध्ये किंवा त्या पद्धतीमध्ये आपल्याला विचलित होण्याची शक्यता ही अत्यंत कमी असते. परिणामतः अनावश्यक अशा परिस्थितीतील घटकांवर तिथे फारसा भर दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे जी काही निरीक्षणं केली जातील ती निरीक्षणं आपल्याला व्यक्तीच्या अनुभवांचं सामान्यीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. परिणामतः त्या माध्यमातून काही नवे नियम किंवा काही महत्वपूर्ण असे सिद्धांत हे निर्माण होण्याची शक्यता, याचा शोध लागण्याची शक्यता ही वाढू शकते. त्यामुळे हे जे प्रयुक्त किंवा ज्याला टिचनर यांनी रिएजंट्स असं म्हटलं होतं, ह्या प्रक्रिया किंवा टिचनर यांच्या प्रयोगशाळेमध्ये या रिएजंट्स किंवा या प्रयुक्तांच्या माध्यमातून जी निरीक्षणं केली जात होती ती निरीक्षणं अत्यंत दीर्घकाळ चालणारी, त्याचबरोबरीनं अत्यंत स्पष्ट अशी निरीक्षणं होती जी व्यक्तीच्या अनुभवांच्या किंवा अनुभवामध्ये येणाऱ्या विविध घटकांची निरीक्षणं होती आणि ही निरीक्षणं करत असताना विविध प्रकारच्या अशा उद्दीपकांमध्ये ही आत्मनिरीक्षणं घडत होती. त्यामुळे व्यक्तीच्या जागरूकतेच्या पातळीवर व्यक्तिनिष्ठ पद्धतीने ही निरीक्षणं घडत असताना हे जे प्रशिक्षक ऑब्झर्वर्स होते, हे जे प्रशिक्षित असे निरीक्षण करते होते, ते ऑटोमॅटिकली वैयक्तिक अशा स्वरूपामध्ये त्या विशिष्ट घटनेला अर्थ न लावता, थोडक्यात म्हणूयात अनबायस्ड पद्धतीने ही निरीक्षणं नोंदवित होते. या निरीक्षणांवर आधारितच जाणीवेच्या पातळीवर काही घटकांचा आपल्याला इथे उल्लेख केलेला दिसून येऊ शकतो. आणि त्यामुळे टिचनर असं म्हणतात की मानसशास्त्राचे काही 3 महत्वाचे असे उद्दिष्ट होते. एक म्हणजे ही जी जागरूकतेची प्रक्रिया आहे त्या जागरूकतेची प्रक्रिया अत्यंत सोप्या सोप्या घटकांमध्ये त्याची विभागणी करणे, ह्या जागरूकतेच्या प्रक्रियेमध्ये घट करणे, त्याचबरोबरीनं विशिष्ट प्रकारच्या नियमांचा शोध लावणे किंवा विशिष्ट प्रकारचे नियम हे पाहणे आणि हे नियम प्रामुख्याने जाणीवेच्या पातळीवरील विविध घटकांशी संबंधित असतील. त्याचबरोबरीनं भौतिक परिस्थितीमध्ये या विविध
घटकांमध्ये विशिष्ट संबंध हा प्रस्थापित करणे. म्हणून जेव्हा रचनात्मक मानसशास्त्राचा विचार करतो तेव्हा आपलं असं लक्षात येतं की टिचनरने मांडलेला हे जे रचनात्मक मानसशास्त्र आहे त्या मानसशास्त्राचं ध्येय हे काहीस नैसर्गिक शास्त्रांप्रमाणेच आहे. एकदा का एखादा शास्त्रज्ञ नैसर्गिक जगातील विविध घटकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या अभ्यासाचा हेतू, त्यानंतर पुढे जाऊन काय शोधायचं आहे, कुठल्या घटकांबद्दल संशोधन करायचं आहे आणि हे जे घटक आहेत ते कशा पद्धतीने एकत्रित केल्यानंतर काहीतरी नवीन, काहीतरी वेगळ्या स्वरूपामध्ये निर्माण होऊ शकतं आणि हे निर्माण होत असताना कुठली प्रक्रिया घडू शकते याचं स्पष्टीकरण या माध्यमातून देता येऊ शकतं. टिचनर यांच्या संशोधनाचा सगळ्यात महत्वाचा भर हा जागरूकतेच्या पातळीवरील विविध घटक शोधून काढणे हा होता. त्यामुळे टिचनर या जाणीवेच्या पातळीवरील 3 प्रामुख्याच्या प्राथमिक 3 स्थितींचं वर्णन करतात. 3 स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणता येईल. ते आहेत सेन्सेशन्स, आपल्याला होणाऱ्या जाणीवा किंवा वेदना, त्यानंतर इमेजेस म्हणजेच प्रतिमा आणि अफेक्टिव्ह स्टेट्स भावस्थिती ही देखील तितकीच महत्वाची आहे. संवेदनामध्ये मूलभूत घटक हा वेदना असतो आणि हे जे संवेदन घडत आहे यामध्ये गंध असेल, दृष्टी असेल किंवा विविध प्रकारचे श्राव्य उद्दीपक असतील आणि त्याच्याच बरोबरीनं त्या भौतिक उद्दीपकाला अनुसरून व्यक्तीला येणारे जे अनुभव आहेत, ज्या अनुभवांचा अभ्यास नैसर्गिक शास्त्रांमध्ये सुद्धा केला जातो. आता हे जे अनुभव आहेत याला अनुसरून पुढचा जो घटक मांडलाय तो म्हणजे प्रतिमा. या प्रतिमा म्हणजे विशिष्ट पूर्व अनुभवांच्या आधारे आपल्याला त्या विशिष्ट घटकाला अनुसरून ज्या काही कल्पना दिसून येतात त्या म्हणजे आपल्या प्रतिमा. म्हणजेच एखाद्या विशिष्ट क्षणी आपल्याला येणारा जो काही अनुभव आहे तो अनुभव अस्तित्वात असेलच असं नाही. जसं की एखाद्या उद्दीपकाबाबत पूर्वीच्या काही स्मृती अस्तित्वात असतीलच असंही नाही. त्यानंतर भावस्थितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मानवी मन आहे त्यामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत त्या भावना आपल्याला त्या अनुभवानुसार दिसून येतात, ज्यामध्ये प्रेम, राग, तिरस्कार, आनंद, दुःख यासारख्या भावस्थितींचा समावेश होतो. 1896 मधील टिचनर यांच्या ॲन आउटलाईन ऑफ सायकोलॉजी या पुस्तकामध्ये त्यांनी हे जे वेगवेगळे घटक आहेत आपल्या जाणीवेच्या पातळीवर असणाऱ्या हे जे वेगवेगळे घटक आहेत किंवा वेदनाच्या पातळीवर असणाऱ्या वेदनांचा मधील घटकांचे एक यादी दिली आणि या यादीमध्ये या यादीवर आधारित असंख्य प्रकारची संशोधनं ही तिथे करण्यात आली. या यादीमध्ये अंदाजे 44,500 वैयक्तिक वेदनेंद्रियांशी संबंधित अशा घटकांचा समावेश करण्यात आला होता आणि त्यापैकी 11,600 ही जी वेदना आहेत ती श्राव्य वेदना होती. त्याचबरोबरीनं उरलेली वेदना जी होती ती 32,820 ही दृश्य वेदना होती. त्यामुळे टिचनर यांचा असा विश्वास होता हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत हे जाणीवेच्या पातळीवरचे आहेत आणि एका व्यक्तीला
येणारे अनुभव हे जे सगळे आहेत, या एकत्रितरित्या ही जी वेदना आहेत, ही जरी भिन्न भिन्न असली तरी सुद्धा ती जेव्हा आपण एकत्रित करतो तेव्हा त्या घटकांचं मिळून वेगवेगळ्या प्रकारची संवेदनं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना या तयार होत असतात. त्यामुळे ही जी वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये आहेत त्या गुणवैशिष्ट्यांची गुणवत्ता, तीव्रता, कालावधी आणि स्पष्टता यानुसार आपल्याला येणारा वेदना अनुभव आणि त्याला अनुसरून असणाऱ्या प्रतिमा यांचं महत्व आपल्या वेदनिक प्रक्रियेमध्ये आपल्या एकूणच अनुभवांच्या पातळीवर अत्यंत महत्वाचं ठरतं. या रचनावादावर काही टीका देखील करण्यात आली. प्रामुख्याने आत्मनिरीक्षण, आत्मनिवेदन पद्धतीवर देखील काही प्रमाणात टीका झाली आणि मग त्यालाच अनुसरून पुढे कार्यवाद किंवा फंक्शनॅलिझम अस्तित्वात आला. या पुढील तासाला आपण कार्यवादावर चर्चा करणार आहोत. आता आपण आजच्या तासाला इथे थांबूया. थँक्यू.